माय डिअर, एका दीर्घ आणि त्रासदायक स्वप्नातून जागा झाल्यानंतर कितीतरी काळानंतर मी भेटणार आहे तुला. आणि त्या कल्पनेने माझं हृदय धडधडतंय. पोटात फुलपाखरू नाचतायत. माझ्या मिटल्या डोळ्यांसमोर तुझी मोहक आकृती तरळते. तू माझ्या आयुष्यात आलीस तीच जणू एका सुंदर परीसारखी. तुझ्या नाजूक स्पर्शाने माझं आयुष्य मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे टवटवीत आणि सुंदर झालं होतं. आनंदाने दरवळत होतं. पण अचानक अंधार पडला आणि मी जणू काळ झोपेत हरवून गेलो. पण आता मी जागा झालोय आणि जाग येता क्षणी मी तुला हाक मारली, पण तू भेटली नाहीस. आणि आता तो क्षण आलाय आपल्या गोड भेटीचा, आपल्या ताटातुटीच्या कासाविशीतून बाहेर काढणारा. हा क्षण आपण दोघे मिळून जगूया. आणि तो मनासारखा साजरा करण्यासाठी मी तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केला आहे. या बॉक्स मधली साडी नेस आणि सुंदर तयार होऊन आपल्या गार्डन मध्ये ये. तुझा लाडका श्रेयस. आत्ता ती वेळ आली. श्रावणी, तुला थोड्या वेळासाठी गप्प करण्याशिवाय माझ्याकडे गत्यंतर नाही. नाहीतर श्रेयस आणि ताराच्या आयुष्यातील त्या कोमल क्षणांची माती करेल ही श्रावणी. आणि ते कोमल क्षण मला जपायला हवे. ती माझी जबाबदारीच आहे. आय एम सो सॉरी. श्रावणी, तुझ्या या चहामध्ये मी झोपेची गोळी टाकली. काय करणार, श्रेयस आणि ताराच्या लव्ह स्टोरीमध्ये मला कोणीही शत्रू नकोय. त्या दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे. पण आराध्या ही आराध्या नाही, तारा आहे हे श्रेयसला माहिती नाही. श्रेयसच्या प्रेमाची परीक्षा आहे आज. ते म्हटलंय ना कोणीतरी, ते अगदी बरोबर म्हटले. काय ते म्हटले रे? हाँ, ये इश्क नहीं आसा आग का दरिया है. ये इश्क नहीं आसा आग का दरिया है और डूब के जाना है. चलो. या अग्निदिव्यामध्ये सगळं मर्म आहे. तुला नाही समजणार. त्यामुळे श्रावणी, तुम्ही आता फक्त झोपा, निवांत झोपा. चला चहा द्यायला जाऊया. पण हा सगळा काय प्रकार आहे? मामा, मामा बरं झालं आलात तुम्ही. मला सांगा, हा सगळा काय प्रकार आहे? या चिठ्ठ्या, ही साडी, हे वाटतंय मला हे श्रेयसनेच केलंय. पण तो अजून पूर्णपणे बरा झाला नाहीये ना. मग तो या चिठ्ठ्या कसं लिहू शकतो? आणि आता तर तो झोपला असेल की नाही? मग हे कोणी लिहिलंय? मामा, मामा सांगा मला,
नाहीतर तुम्ही मला श्रेयसकडे घेऊन चला, मी जाते त्याच्या. थांब 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 तारा, थोडं शांत हो आणि मी काय सांगतोय ते नीट ऐक. मला कल्पना आहे की ह्या चिठ्ठ्या, हा साडीचा बॉक्स पाहून तुझा थोडा गोंधळ झालाय, पण तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो मामा, पण मग झाला. तुझा विश्वास आहे ना, मग थोडा धीर धर. हे बघ, ह्या चिठ्ठ्यांमध्ये जे सांगितलंय ना ते फॉलो कर आणि तसंच वाग. मग बघ, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला सापडतील. काळजी करू नको तारा, ट्रस्ट मी. तारा, तू खूप सोसलायस ग, खूप सोसलं. आपल्या श्रेयसवर तू अगदी मनापासून प्रेम केलंस ग. आज ते प्रेम एका सुंदर वळणावर आले. तुझं ते प्रेम एका सुंदर विश्वात घेऊन जाईल तुला. आज त्या गोड लाटेवर हलकेच तरंगत जा. जा तारा, मी येतो. यार, मिळाली असेल का तिला साडी? काय रिॲक्शन असेल तिची? माझी उत्सुकता वाढत चालली आहे. एक एक मिनिट मोठा जातोय आणि हा मामा काही सांगतच नाहीये त्या. आला मामाचा मेसेज आला. कामगिरी पत्ते झाली. येस, म्हणजे आता सगळं ठरवल्याप्रमाणे होणार आहे. मे आय मॅम? येस, ऑफ कोर्स. आय लव्ह यू आराध्या. वा वा वा, खूप खुश झालीस ना स्वतःला असं बघून? होणारच. स्वतःचं असं सुंदर रूप बघून भान हरपलंय तुझं. हो तर दिसते मी सुंदर या साडीत. पण तू किती सुंदर दिसलीस ना, तरी तू आराध्या नाही होऊ शकत. तू फक्त आराध्यासारखी दिसतेस ग, पण तू कधीच आराध्या नाही होऊ शकत. पण या चिठ्ठ्या, ही साडी, यामुळे श्रेयस तुझ्या प्रेमात बुडालाय असं वाटतंय ना तुला? का वाटू नये? मुळात मलाच माहिती आहे श्रेयसचं फक्त माझ्यावरच प्रेम आहे.
वेडी ग वेडी. श्रेयसचं तुझ्यावर नाही, श्रेयसचं त्याच्या आराध्यावर प्रेम आहे. आणि तो हे जे सगळं काय करतोय ना, या चिठ्ठ्या, ही साडी, ती तुझ्यासाठी नाही, त्याच्या आराध्यासाठी करतोय. गप्पा बसा. मी आराध्य असेल नाहीतर तारा, श्रेयसचं माझ्यावरच प्रेम आहे. कितींदा सांगितलंय त्याने. माहितीये ना, माझा जीव वाचवायला आला होता तो. होम सोडून धावत आला होता, स्वतःच्या जीवावर उदार होऊन. का आला होता सांग? माझ्यावर प्रेम आहे म्हणूनच ना. आणि त्याने प्रत्येक चिठ्ठी माझ्यासाठीच लिहिली आहे, माझ्यावरच्या प्रेमासाठीच लिहिली आहे. तुला काय म्हणायचंय ते म्हण, पण श्रेयसला हे कळलं जरी ना की मी तारा आहे, तरी त्याचं माझ्यावरचं प्रेम कणभरही कमी होणार नाहीये. मला पूर्ण खात्री आहे. माझा श्रेयस वाट बघतोय. उगा अडवू नको मला, नको ते बोलून. श्रेयस, कुठेस तू? श्रेयस, श्रेयस रे, कुठेस तू? श्रेयस, श्रेयस, कुठेस तू? इथे तर सगळा अंधार आहे. श्रेयस, कुठेस तू? मला आज सगळं सगळं मनातलं सांगायचंय, तुझ्याशी बोलायचंय. तू तू कुठे श्रेयस? कुठेही जाऊ नकोस. खूप खूप बोलायचंय तुझ्याशी. नवल वाटतंय ना? अगं मी बरा झालोय. तुझा श्रेयस बरा झालाय. आपण घरात असून कोणालाही माहित नाहीये, फक्त मामाला माहितीये. तुला माहितीये केव्हापासून मला तुला हेच सांगायचं होतं. ज्या क्षणापासून मी स्वतःला पुन्हा सापडलोय ना, त्या क्षणापासून मी फक्त तुला शोधतोय. पण तू कुठल्या तरी देवळात जाऊन बसली होतीस. अजून रागवली आहेस का तू माझ्यावर? आय एम सो सॉरी. मी तुझ्यावर संशय घेतला आणि ऍक्सिडेंट झाला. तू बरी झालीस, पण
त्या झटक्याने मी मात्र हरवून गेलो होतो. पण तू 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 बरा झालाय श्रेयस. तुझं वागणं बोलणं तुझे डोळे सगळं काही आधीच्या श्रेयस सारखा. हो ना? मला माहिती आहे. गेले 6 महिने मी नव्हतो, तेव्हा खूप सहन केलायस तू. तुझ्या बरोबर असूनही तुझ्या बरोबर नव्हतो मी, याची जाणीव आहे मला. लहान मुलासारखा सांभाळ केलास ना माझा. इतकं प्रेम करतेस माझ्यावर. इतका वेगळा वाटतोयस आज मला. इतका ओळखीचा तरी अनोळखी असल्यासारखा वाटतोयस. असं वाटतंय आज मी पहिल्यांदा तुला भेटते आणि तुला माझ्याशी खूप बोलायचंय. मलाही माझ्या मनातलं सगळं सांगायचंय श्रेयस तुला. कसं सांगू मी तुला. तुला असं बरं झालेलं बघून इतका आनंद होतोय ना मला, मी शब्दात नाही सांगू शकत. माझाही आनंद अक्षरशः ओसंडून वाहतोय. तुला सांगू, मला ना आपल्या बाबतीतलं सगळं आठवतं. म्हणजे आपलं लग्न, माझं तुझ्यावरचं प्रेम, तुझा झालेला ऍक्सिडेंट. पण त्यानंतर सगळा अंधार आहे. 6 महिन्यातलं मला काहीच आठवत नाही. देवालाच ठाऊक या 6 महिन्यात काय काय होऊन गेलं ते. पण मला माहिती आहे तू आहेस ना. तू माझी मेमरी हो. 6 महिन्यात काय काय झालं ते सगळं मला सांग. मामाने सांगितलं मला, मम्मा US ला गेल्यात. त्यांना आपल्याला लवकरात लवकर घरी परत आणायचंय. किती आनंद होईल ना त्यांना जेव्हा त्यांना कळेल की मी पूर्वीसारखा चालूय, मी बरा चालूय. एकदा मम्मा घरी आल्या ना की मग आपली फॅमिली पूर्ण होईल, कंप्लीट होईल. आपलं प्रेम पुन्हा नव्याने बहरेल. म्हणजे तेच असतील तारेवारे. तुझ्या माझ्या प्रेमाचा सुगंध घेऊन दरवळणारे. पण फुलं उमलतील नव्याने. गेले 6 महिने मी तुझा हात सोडला होता, पण तू मात्र माझा हात घट्ट धरून ठेवलास. आणि पार केलंस मला या भयंकर वादळातून. आता हा हात मी कधीच सोडणार नाही. प्रॉमिस.
हो, नको सोडूस हा हात कधीच. पण त्याआधी मला तुला काहीतरी खूप महत्वाचं सांग.